आता जे आहे हा ओरिजिनल जो आहे तो हा 8632 त्याची ब्रिक्स आम्ही तपासणी केली. ह्याला सुद्धा बुडका कांडी किडीचा प्रादुर्भाव झालेला, तरी सुद्धा बघा आता हे इथलं जे आहे ते आम्ही रस घेतलेला 27.1 ह्या पद्धतीने ह्याचा ब्रिक्स बसलेला आहे. आता मधातलं हे किती कांड्यावर आहे बघा बरं, 22 कांड्यावरचा ऊस आहे. आणि आता हे 11व्या कांड्याला जे आहे ते आता आम्ही भरमादा जे आहे ते याचं ब्रिक्स घेतोय. पुसलं ना ते? ओके, हां घ्या. बघा आता हे खाली लागेल. हां बस, ओके छान. हात ठेवा त्याच्यावर. बघा ही जी आहे ते 23.5 हे जे आहे ते हे मधातलं जे आहे ते अशा पद्धतीने हात काढा. 23.5 मध्यभागी. बघा ह्या ऊसापेक्षा एक 15 दिवस 10 दिवस लेट लावण आहे, तरी सुद्धा ह्याचा ब्रिक्स जबरदस्त 15 दिवसापासून ही आहे, त्याला फरक आहे बघा. मधलं शेड आता ही मधातला 23 आता आपण कडचं जे आहे ते घेतलेलं आहे, एकदम टॉपचा घेतलाय. टॉपचा किती येते बघू आता 1:1 रेशो साठी. बघा 18.4 त्या दोन्ही जातीचा तेवढा आला नाही, तेवढा हिचा आला. ओके, 4 म्हणजे हे ओरिजिनल 8632 जी काही म्हणतात कारखानदारीला जी काही वाचवणारी जात जी काही म्हणतात त्याचं प्रमुख कारण जे आहे ते हे आहे. ओरिजिनल तिचा हा कान अशा पद्धतीचा, तिचा हा अशा पद्धतीचा जो आहे तो हे टोपणाचा भाग म्हणजे लिपशीचा भाग आपण त्याला म्हणत असतो. इतका उत्कृष्ट. आणखीन एक आपण खाली वाटलं तर काय करू की इथलं हे 2 भाग सोडून वाटलं तर इथं एक घ्या. आणखीन हे सुद्धा 1:1 रेशो मेंटेन होण्यासाठी वरचे 1 2 3 4 5व्या कांड्याचा आपण काय येते बघू. आम्ही 6व्या कांड्याचं आहे ते घेतो. 6व्या कांड्याचं घेऊ. हाताला लागेल. हां ओके, हे 6व्या कांड्याचं जे आहे ते ब्रिक्स आम्ही आता घेतोय. मस्त पडलं, छान. हात ठेवा तिकडे पलीकडे. आता हे वरून 6वं कांड जे आहे ते आम्ही घेतलंय, तर त्याचा चांगला आला. आणखीन 21.1 आला अशा पद्धतीचा हा 21.1 जे आहे ते 21.